दिलीप काका यावेळेस तिसऱ्यांदा आमदार झाले आणि तुमच्या बेहेडमधून देखील मोठ्या प्रमाणात त्यांना लीड देण्यात आलेला आहे। तर तुम्हाला यावेळेस काकांकडून काय अपेक्षा आहे आणि काका आता सध्या मंत्रिपदाचे दावेदार होतील का, याबद्दल काय सांगाल तुम्ही? काका निश्चितच मंत्रिपदाचे दावेदार आहेत आणि बेडमध्ये काकाजींनी अगोदर विकास दिलेला आहे। विकासाच्या माध्यमातून रस्ते, पाणी, लाईट सर्व गोष्टी ग्रामपंचायतीला सुद्धा खडीकरण असेल किंवा रस्त्याचे कामं काकाजींनी केले आणि काका इथून पुढे आता काका हक्काची म्हणजे बेड ही पिंपळाची राजधानी असल्यामुळे इथून पुढे शिवार रस्ते असतील, जे काही रस्ते राहिले असतील किंवा जे काही लोकांचे घरकुल असतील किंवा जे छोटे मोठे गल्लेवाड्यामध्ये जे काही रस्ते असतील ते सुद्धा 100% पूर्ण करू। आणि दुसरा विषय म्हणजे लाडकी बहीणपासून वंचित झालेल्या जे काही स्त्रिया असतील त्यांचा सुद्धा परत यादी घेऊन त्यांचे परत फॉर्म भरून त्यांना आलेला तो निधी आम्ही परत मिळवण्याचा प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि काकाला जे मतदान दिलं, जे जनतेने काही विकासाच्या कामाच्या महत्त्व म्हणून मतदान जे मिळवलं ते आज विकासाचं जे आहे ते दाखवून दिलं आज जनतेने का काकाचा विकास कसा आहे आणि विकासाला मतदान भेटलं काकाच्या। दिलीप काका आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिलीप काका आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम्ही गावचे सरपंच आहात, तर तुम्ही काकांबद्दल काय सांगाल? काकांनी खरोखर एवढ्या आमच्या छोट्या गावासाठी 2.5 ते 3 लाख कोटी रुपये निधी दिला, त्याबद्दल मी काकाचे आभार मानतो। त्याच आम्ही 500चं लीड काकांना दिलं या कामाने, मतदानातून आम्ही त्यांना लीड दिलं। दिलीप बनकर हे मोठ्या फरकाने आज निफाड तालुक्यामध्ये विजय झाले आहेत। तर तुम्ही काय सांगाल? पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आमदार झाले आणि खरं तर तिसऱ्यांदा दिलीप बनकर हॅट्रिक मारते, तर मंत्रिपद मिळेल का काकांना? काकांना मंत्रिपद यावेळेस निश्चित मिळणार आहे। काका एकनिष्ठ आहेत आणि जात धर्म सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तालुक्याने फक्त विकासाला मतं दिले आणि काका हे विकास पुरुष आहेत। येत्या काळामध्ये त्यांच्याकडे लाल दिव्याची गाडी जरूर मिळेल। विकास कामं आणि सामान्य जनतेचा आधार दिलीप काका बनकर, सामान्य जनतेचा आधार दिलीप काका बनकर, हिंदुत्व आणि विकासाचा कामाने विजय झालाय, काकाचं काम पाहून विजय झालाय आणि काकाचा विजय होतच राहणार। दिलीप बनकर जिंदाबाद। जमिनीवर पाय ठेवणारा नेता दिलीप काका विकास करणारा नेता। बनकर नेता दिलीप काका बनकर, यतीन भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता गाई कापणार आणि गाई वाचवणार नेता निवडलाय आज या ठिकाणी लोकप्रिय आमदार, विकास पुरुष त्यांना म्हणतो, दमदार आमदार त्यांना म्हणणार नाही, कारण काकांनी आतापर्यंत कोणाला पण दम दिलेला नाही, म्हणून ते काही दमदार आमदार नाही, ते लोकप्रिय आमदार आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा विकास बोलतो तालुक्यामधून, म्हणून त्यांना काकांनी सर्व लोकांनी त्यांचा विषय केलेला आहे। पास मी एवढंच बोलतो, देवपूर गावच्या वतीनं प्रकाश किसनराव आगळे। महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो, जनतेने एकदम पूर्ण बहुमतामध्ये आपला कौल दिलेला आहे। बोला। बेडच्या वतीने बेडसारख्या छोट्या गावामध्ये दिलीप काकाला विकासाच्या निमित्ताने विकासाची पावती मिळाली आणि लाडकी बहीण योजनेने दिलीप काकाला बेडमध्ये जवळजवळ 500 मतांनी आघाडी दिली। विकास कामांचा आणि महायुतीचा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचा हा विजय आहे। लाडक्या बहिणीचा पण बऱ्यापैकी इफेक्ट झाला आहे। हा हिंदुत्वाचा विजय आहे।